डॉक्टर साहेब, मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आणि यंदाच्या निवडणुकीत आपल्याला असा काय मूलभूत फरक वाटून राहिला दोन याच्यामध्ये, परिस्थितीमध्ये? प्रथम तर 9 वर्षानंतर निवडणूक होत आहे आणि हा लोकशाहीचा उत्सव 15 तारखेला संपन्न होणार आहे. आणि मागच्या निवडणुकीत तर या निवडणुकीमध्ये त्यावेळेस दुहेरी लढत होते. त्यावेळेस काही ठिकाणी तिरंगी, काही ठिकाणी चौरंगी लढत होता. यंदा वेगवेगळ्या पक्षाचे अनेक उमेदवार उभे आहेत, त्याच्याशिवाय अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवार उभे आहेत. याच्यामुळे कुठेतरी मतदार थांबवल्यासारखे, म्हणजे थोडे हे झाले की त्यांना सुचून नाही राहिलं नेमकं मतदान आता कोणाला करायचं. याविषयी आपल्याला काय वाटते? या निवडणुकीमध्ये जवळपास जे प्रमुख पक्ष आहेत, राष्ट्रीय पक्ष किंवा स्टेटमधील जे पक्ष आहेत, 4 ते 5 पक्ष निवडणुकीच्या मैदानामध्ये आहेत. आणि याच्यामध्ये प्रचंड मताचे विभाजन होणार आहे. आणि जे मतदार आहेत, मतदारांना सध्या आज वोटिंगला 4-5 दिवस राहिलेले आहे, परंतु समजत नाही त्यांना की म्हणजे काय करावं. कन्फ्यूज मतदार आहे. तुम्हाला असं वाटते का की एवढे सगळे वेगवेगळे उमेदवार उभे असल्यामुळे कुठेतरी मतविभाजन होऊन प्रस्थापित जे उमेदवार आहे त्यांनाही काही ठिकाणी फटका बसण्याची शक्यता आहे? बऱ्याच ठिकाणी ज्या तिरंगी चौरंगी ज्या लढत होत आहे, मताची जे विभाजन आहे ते जास्तीत जास्त हिंदू मतदारांमध्ये होणार आहे. त्याचं नुकसान मला असं वाटतं की हिंदुत्ववादी पक्षांना होऊ शकतं.